हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, प्रत्येकाच्या घरी समजा जवळपास म्हणजे शमीचं झाड आजकाल कुंड्यात वगैरे लावतातच. आणि जर मोठे झाड असेल तर ते खूपच चांगलं शुभ झाड आहे. आणि प्रत्येकाने समजा नसेल तर कुंड्यात लावलं तरी चालतं. कारण ह्या झाडांमध्ये आपल्या म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान शिव आणि श्री शनिदेवाचं म्हणजे प्रतीक आहे. आणि ह्याच्यामधनं आपल्याला शुभ स्पंदन मिळत असतात. हे झाड जर आपण घरामध्ये लावलं, समजा कुंड्यात म्हणा, आपल्या दारासमोर जर मोठी जागा असेल तिथं, तर आपल्याला कुठलेही संकट येत नाही. कारण शनिदेव आपल्याला कुठलेही संकट येऊ देत नाही. माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामधली जी काही म्हणजे सुखशांती हरवलेली असते, ती सुद्धा माता लक्ष्मी आपल्याला मिळवून देते. आणि भगवान विष्णू तर आपल्यावर खूप प्रसन्न होतात. कारण हे आपण जर झाड लावलं, तर आपल्याला ही याची पूजा केली शमीच्या झाडाची, तर आपल्याला एकाच वेळेस तिन्ही देवांची आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतात. म्हणून हे झाड खूप महत्वाचं आहे. हे आपण कुंड्यात लावा किंवा जर अंगण असेल तर अंगणात लावू शकता. आणि याला आपल्याला म्हणजे रोज आपल्याला पूजा करायची आहे आणि दर शनिवारी जर पूजा केली तर आपल्याला शनिदेव सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतो. ज्यांना साडेसाती आहे, त्यांनी जर रोज आपल्या शमीच्या झाडाची जर पूजा केली, तर शनिदेव आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त करतात आणि जे साडेसातीचा जो त्रास आहे, तो सुद्धा त्यांना होत नाही. तर आपल्याला शमीच्या झाडाची पूजा कशी करायची? तर बघा, दर शनिवारी करा किंवा रोजही केली तर खूप उत्तम. पण ज्यांना जमलं नाही, शक्य नाही, त्यांनी शनिवारी करायची आहे. रोज आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता व्हायच्या आहेत आणि त्याला म्हणजे दुधाचं नैवेद्य हे करायचं अर्पण, दूध, साखर वगैरे. आणि तुम्हाला त्याचा नमस्कार करायचा आहे, प्रार्थना करायची आहे. कारण आपल्याला शनिदेव, भगवान हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचा आपल्याला प्रार्थना करायची आहे, की माझ्या घरावर जे काही अडी-अडचण आहे, संकट आहे, ते निघून जाऊ दे आणि जे मला काही जो साडेसातीचा त्रास होतोय, तो सुद्धा कमी होऊ दे. म्हणून आपल्याला असं नमस्कार करायचा आहे आणि 2 टीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे. ही रोजची साधी सोपी पूजा आहे. तुम्ही 5 मिनिटातही ही पूजा करू शकता. शक्य नसेल तर तुम्ही दर शनिवारी करू शकता. कारण हे आपल्याला तिन्ही देवांचं प्रतीक म्हणजे हे शमीचं झाड आहे. त्यामुळं आपल्याला याचं आवर्जून याची पूजा करायची आहे. आणि बघा, जेव्हा पांडव आपले म्हणजे 12 वर्ष वनवासाला गेले होते. म्हणजे त्यावेळेस त्यांनी आपल्याला त्यांचे शस्त्र-अस्त्र त्यांना लपवायची होती. तर ती शस्त्र-अस्त्र त्यांना जंगलात शोधून म्हणजे त्यांनी जंगलात फिरले आणि नंतर हे त्यांना शमीचं झाड सापडलं. ते शमीच्या झाडावर त्यांनी ते शस्त्र आणि अस्त्र त्यांचे ठेवले. आणि 12 वर्षानंतर त्यांचा वास संपल्यानंतर ते जेव्हा परत आले विजयादशमीला, तेव्हा त्यांनी ते हत्यारं त्यांचे तिथले शस्त्र वगैरे ते काढले आणि शस्त्राची आपल्याला पूजा वगैरे केली. आणि शस्त्रामध्ये पहिली जी ताकद होती, ती तशाच्या तशीच म्हणजे शमी झाडाने म्हणजे भगवान हरिविष्णू, माता लक्ष्मण, शनिदेव आणि त्यांची ताकद जे जे ह्याच्यामध्ये शक्ती होती, ती तशाला तशीच ठेवली. आणि त्यावेळेस त्यांनी ते शस्त्राची पूजा वगैरे केली. आणि तेव्हापासून आपण विजयादशमीला शमीच्या झाडाची पूजा करतो. त्यांची आपण शस्त्रपूजन करत असतो. ही म्हणजे तेव्हापासून चालत आलेली रीत आहे. तर जेव्हा म्हणजे शमीच्या झाडांची पूजा केली, तर कुठलंही आपलं जे संकट आहे, ते सुद्धा आपलं निघून जातं. आणि बघा, श्रीरामाने सुद्धा जेव्हा लंकेला जाताना रामाबरोबर म्हणजे लंकेला जाताना रामाने आपल्याला रावणासोबत युद्ध करायचं आहे, तेव्हा शमीच्या झाडाची पूजा करूनच मग श्रीराम आपले लंकेला गेले होते. तर तेव्हा सुद्धा त्यांना म्हणजे त्या याच्यामध्ये युद्धामध्ये यश आलं. तर इतकं शमीचं झाड म्हणजे आपल्याला पुण्य प्राप्त करत असतं, फळ प्राप्त करत असतं. की तुम्ही त्याची जर पूजा केली, तर नक्कीच तुमचे जे काही मोठ्यातले मोठे संकट असतील, जी काही मोठी तुमची परीक्षा वगैरे असेल, तर तुम्ही शमीच्या झाडाची जर पूजा करून जर परीक्षा द्यायला गेले, तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश प्राप्त होतं. असं हे शमीचं झाड आहे. म्हणजे आपल्याला छोटा उपाय आहे, पण आपली एकदम 33 कोटीचं आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. उच्च कोटीची ही सेवा आहे. तर ही शमीचं झाड जे आहे, तर ते आवर्जून तुम्ही नसेल तर लावा कुंड्यामध्ये. आणि बाहेर जाताना आपल्याला कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जर जात असाल, तर शमीच्या झाडाचे म्हणजे 2-3 पानं घ्यायची आहे. त्याचे म्हणजे असे बारीक-बारीक पानं असतात एका काडीला. ते जरी घेतलं आणि तुम्ही ती लाल कपड्यामध्ये गुंडाळून त्याची पूजा करून ते जर तुमच्या पाकीटमध्ये ठेवलं आणि तुम्ही कुठल्याही महत्त्वाच्या कामाला गेला, कुठल्याही इंटरव्ह्यूला गेला, समजा कुठलं तुम्हाला आता जागा घ्यायची आहे, त्या जरी अशा महत्त्वाच्या कामाला जरी तुम्ही ते खिशात घेऊन गेला, तर नक्कीच तुमचं 100% ते काम होतं आणि यशस्वी होतं त्या कामामध्ये. तुम्ही परीक्षेत यशस्वी व्हाल, इंटरव्ह्यूमध्ये यशस्वी व्हाल. तर हे आपल्याला खिशात घेऊन जायचं आहे.
कारण हे शमीचं झाड म्हणजे आपल्याला साक्षात आपल्याला भगवान हरी विष्णू, माता लक्ष्मी आणि शनिदेव आपल्या जवळ असतील, तर आपली कुठलीही अडचण आपल्या जवळ येणार नाही. जी काही अडचण आहे ती सुद्धा निघून जाते. आपल्या सकारात्मक ऊर्जा, आपले विचार चांगले होतात. त्यामुळे ही कुठल्याही तुम्ही महत्त्वाच्या कामाला जाताना खिशात घेऊन शमीच्या झाडाचे पानं हे जे आहे ते खिशात घेऊन जायचे आहे. जे म्हणजे आवर्जून जे घेऊन जायचंय म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. तर हे असा छोटासा छोटे-छोटे उपाय आपल्याला शमीच्या झाडासाठी करायचे आहे. जर झाड नसेल तर नक्की तुम्ही रोपं आणा आणि याचा अनुभव घेऊन पहा. नक्की तुम्हाला अनुभव येईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.